मंडळी, रिसेंटली आम्ही ना हिमाचल टूरला गेलेलो होतो. त्याचा लास्ट व्हिडिओ मी अपडेट करू शकली नाही, अमृतसरवाला. बाकी सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. पण लास्ट व्हिडिओचं असं झालं की तो व्हिडिओ मला ज्यावेळी अपलोड करायचा होता आणि डेटा चेक केला तर पूर्ण व्हिडिओ डिलीट झालेले होते. त्यामुळे तो जो गोल्डन टेम्पल दाखवायचं होतं मला तुम्हाला, ॲक्च्युली वाघा बॉर्डर दाखवायची होती, सगळे व्हिडिओ त्यातले ना सगळे डिलीट झाले. तर म्हटलं की काही हरकत नाही, आपण अशा प्रकारचा व्हिडिओ करूया की ज्याच्यामधून तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळेल. जेव्हा मी हिमाचल टूरवरनं आली ना, तेव्हा मला बऱ्याच लोकांनी प्रश्न केले होते की किती दिवसांचा तुझा पॅकेज होता, कितीमध्ये पडला, तू टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीकडनं गेली होती का, वगैरे वगैरे वगैरे, आणि कशी काय गेली होती वगैरे. तर म्हटलं की याच्याविषयी आपण एक छानसा व्हिडिओ करूया, जेणेकरून ज्याला कोणाला हिमाचल टूर प्लॅन करायचा असेल त्यालासुद्धा हा व्हिडिओ बघून एक आयडिया येईल की पॅकेज कितीमध्ये जाऊ शकतो आणि तिथे गेल्यावर आपण काय काय करू शकतो, काय काय करायला नको, कुठलीही प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. खूप थंड ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या महिन्यात जायला पाहिजे, असे असंख्य प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ बघून तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात आधी जे लोक माझ्या चॅनलवर नवीन आलेले असेल त्यांना मी माझी इन्फॉर्मेशन देते. नमस्कार मंडळी, मी अमिया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. या व्हिडिओमधून तुम्हाला मी माझ्या टूरविषयी सगळी माहिती देणार आहे. हा पर्सनल माझा व्हिडिओ आहे. आम्ही जे काही अनुभवलं ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हिमाचल टूर होता होता राहिला असता. म्हणजे कसं की आमच्या लग्नाला ना 10 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मी नवऱ्याला बोलले होते की आपण ना एक लाँग टूर प्लॅन करूया, कारण की ॲनिव्हर्सरीच्या 10 दिवसा अगोदर ना माझा वाढदिवस असतो. तर म्हटलं की वाढदिवसापासून जर ॲनिव्हर्सरीपर्यंत प्लॅन झाला तर किती मस्त मजा येईल ना. तर माझे मिस्टर बोलले की एवढ्या दिवस मुलीची शाळा जाईल, त्याच्यानंतर ऑफिस जाईल, मग इतकं सगळं काही शक्य होणार नाही. तर मी म्हटलं करून तरी बघूया, आणि असा विचार केला आणि प्लॅन झाला. आणि नेमकं प्लॅन झाला, फ्लाईट तिकीट झाले, सगळं झालं, आणि वेळेवरनं अमायराची तब्येत झाली खराब. तर त्यावेळी आम्ही फ्लाईट तिकीटसुद्धा कॅन्सल केल्या. म्हटलं की नको जायला, एवढ्या दूर काही फिरणार नाही आणि काही अर्थ होणार नाही या ट्रिपचा. तर तिकीटसुद्धा फ्लाईट तिकीट आदल्या दिवशी कॅन्सल केल्या सकाळी पहाटे उठून, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा पैसे नको लागायला, त्यासाठी म्हणून सकाळी उठलो आणि सगळ्यात आधी त्या तिकीट्स कॅन्सल केल्या. पण म्हणतात ना, एखादं जर टूर, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येणार असेल, एखादी गोष्ट तुम्हाला मिळणार असेल, तर ती कशीही करून तुम्हाला मिळते, तुमचे स्वप्न पूर्ण होतात. तर ती माझ्या मनातली खूप मोठी इच्छा होती की मला जायचंच होतं माझ्या वाढदिवसापासून त्या ॲनिव्हर्सरीपर्यंत. असं एक असतं ना प्रत्येकाच्या मनामध्ये की हे व्हायला पाहिजे, तसं ते माझ्या मनात होतं की हे व्हायलाच पाहिजे. आणि खूप मनापासून प्लॅन केला. आणि माझ्या एका फ्रेंडचा फोन आला की अगं काळजी करू नको, हिमाचलमधलं जे आपलं वातावरण असतं ते खूप छान असतं, एकदम फ्रेश असतं, तर त्याच्यामुळे अमायराची तब्येत तिथे गेल्यावर नक्कीच चांगली होईल. तू अजिबात ही ट्रिप कॅन्सल करू नको, तुम्ही लोक जा आणि तू आल्यावर मला सांगशील की खरंच अमायराची तब्येत चांगली झाली होती की नाही. आणि काय आश्चर्य, मी तिच्या म्हणण्यानुसार पुन्हा तिकीट्स बुक केल्या आणि तिथे गेल्या गेल्या अमायरा एकदम फर्स्ट क्लास होती. तर मला खूप छान वाटलं. आणि जर तुम्ही त्या टूरविषयी विचाराल तर पुणे टू दिल्ली आम्ही फ्लाईट तिकीट बुक केलेल्या होत्या. म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्ही फ्लाईट तिकीट्स होत्या. आणि दिल्लीपासून पुढे आम्हाला कॅब होती. तर पूर्ण हा जो हिमाचल टूर आहे हा आम्ही कॅबनी केलेला आहे. तर याच्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स भरपूर एजन्सी मी बघितल्या होत्या, भरपूर ठिकाणी मी कॉल्स केले होते जेव्हा मला हा टूर प्लॅन करायचा होता त्यावेळी. पण कुठलंच गणित जुळून येत नव्हतं. म्हणजे मी सगळंच बघितलं होतं, राजस्थान, जयपूर, त्याच्यानंतर केरला, गोवा, सगळं 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 बघून झालं होतं. पण ती मजा येत नव्हती, कारण असं वाटत होतं की आपण अशा ठिकाणी जायला पाहिजे की जिथे आपण जे बर्फ मी कधी पाहिलेला नव्हता, अशा बर्फ असलेल्या ठिकाणी कधी गेलेली नव्हती. तर म्हटलं की अशाच ठिकाणी मला जायचं जिथे खूप थंडी असते, तर ते म्हणजे आपल्या इथे हिमाचलच आहे. तर म्हणून म्हटलं की जाऊया. आणि मला हे थंडीचा त्रास, म्हणजे खूप जास्त थंडी नाही सहन होत, शिंकांचा त्रास असल्यामुळे मला जरा जास्त काळजी घ्यावी लागते. पण तरीही खूप मनापासून इच्छा होती की हिमाचललाच जायचं आहे, काहीतरी वेगळं आहे, तर आपण बघितलं नाही तर मग तिथेच जायचं आहे. तर मग केलं प्लॅन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप वेळेवर प्लॅन झाल्यामुळे काय झालं ना, की ना शॉपिंग काहीच झालेली नव्हती. पण फक्त बेसिक आम्ही जे कपडे आम्हाला लागणार होते तेवढं घेतले, कारण की माहिती होते आपण तिकडनं पण काही ना काही शॉपिंग करतोच. त्याच्यामुळे आम्ही खूप कमी सामान इथनं घेऊन गेलो.
पण अमायरासाठी लागणाऱ्या सगळे औषधं सगळं आम्ही कॅरी केलं होतं, जेणेकरून तिथे गेल्यावर कुठलाच त्रास अमायराला व्हायला नको म्हणून. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्ही थर्मल घेऊन गेलेलो होतो. तिघांचे पण थर्मल जॉकीचे घेऊन गेलेलो होतो, जेणेकरून खूप ऊब मिळेल. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तिथे गेल्यावर आम्ही छान प्रकारे सर्वाईव्ह करू शकलो. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही शिमल्याला पोचलो तर त्या दिवशी होता माझा बर्थडे. तर सगळ्यात आधी माझा बर्थडे सेलिब्रेट केला शिमल्याला गेल्याच्यानंतर. आणि तिथनं मग पुढे आमची जर्नी स्टार्ट झाली. तर शिमला आम्ही 2 दिवस होतो. म्हणजे तुम्हाला जर बायफर्गेशन जर मी सांगायचं झालं तर हा टूर आम्ही 13 डेज 12 नाईट्सचा केलेला होता. एवढा लाँग टूर झाला आमचा हा. आणि तुम्हाला काय सांगायचं, खूप म्हणजे खूप मजा केली आम्ही त्या ठिकाणी. 2 दिवस आमचे शिमलामध्ये स्पेंड केले आम्ही. त्याच्यानंतरचे पुढचे 4 दिवस मनालीमध्ये होतो. नंतरचे 2 दिवस धर्मशाला येथे होतो. आणि त्यानंतर 2 दिवस डलहौसी आणि त्यानंतर 2 दिवस अमृतसर आणि त्यानंतर पुन्हा दिल्ली. अशा प्रकारचा आमचा हा पूर्ण टूर होता. तर जेव्हा आम्ही शिमल्याला पोहोचलो आणि सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन शिमल्यामधलं होतं कुफरी. आणि शिमल्याला पण भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता. शिमला स्पेशल जे ड्रेसेस असतात ते घालून आम्ही छान छान फोटोज काढले. त्याच्यानंतर घोड्यावर बसून ते कुफरी पूर्ण फिरलो. त्यानंतर याक असतात त्याच्यावर बसून तुम्ही फोटो काढू शकता. आम्ही जेवढं काही केलं त्याचे मी जे फुटेजेस आहे ते तुम्हाला इथे अटॅच करीलच. आणि जे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ना ते सुद्धा तुम्ही जर बघितलेले नसेल तर नक्की बघा. त्या सगळ्यांच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि कुफरीला जाताना तुम्हाला एक हे घ्यायची आहे की तिथे ना तुम्हाला खूप असे लुटणारे लोक दिसतील. म्हणजे बरेच ठिकाणी तुम्हाला असे लोक दिसतील की खूप पैसे तुमच्याकडनं घेत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचे भरपूर पैसे. पण अशा ठिकाणी तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. म्हणजे पैसे आपल्याकडनं सुरुवातीलाच घेऊन घेतात कुफरीमध्ये. आणि नंतर तुम्हाला गेल्यावर वाटतं की इतकं पण काही नव्हतं. आणि खरंच नाही आहे तेवढं काही कुफरीमध्ये गेल्यावर. पण म्हणजे ते आम्हाला इथे पण पुण्यात पण मी बऱ्याचदा केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं की नको करायला ते. तिथे सफरचंदाची बाग आहे. पण तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जस्ट लागवड झाली होती. त्याच्यामुळे त्याची पण तिकीट आम्ही नाही काढली. पण तुम्ही जर तशा ऋतूमध्ये गेला तर तिथे सफरचंदाची बाग बघायला विसरू नका. त्याच्यानंतर तिथे तुम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करू शकता, बरेच ॲडव्हेंचर करू शकता. पण मी सजेस्ट करेल की तिथे न करता तुम्ही पुढे कुलूला वगैरे ते ॲडव्हेंचर करावे. कारण की तिथे कुफरीला ना थोडेसे पैसे पण जास्त आहे आणि फसवण्याचं प्रमाण मला थोडं जास्त वाटलं. आम्ही पर्सनली एका ठिकाणी फसल्या गेलो. आमच्या मागे ना एक माणूस लागलेला होता बरं का. आणि कशासाठी तर हे केशर घ्या म्हणून. तर आम्ही बऱ्याच वेळ मी तर खूप वेळ त्याला टलवलं की नको आहे आम्हाला वगैरे म्हणून. पण तरी तो माणूस काय ऐकेना. शेवटी आला आणि म्हणाला की तुम्हाला अशा प्रकारचं केशर नाही मिळणार दुसरीकडे कुठेच, इतकं प्युअर आहे. तर त्यात एवढी पारख मला नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं की असावं हे चांगलं असावं आणि कदाचित इथेच त्याचं उत्पन्न होतं त्याच्यामुळे असावं हे थोडंसं स्वस्त. म्हणून मी ते 400 रुपीजचं केशर घेतलं. पण नंतर जेव्हा मी एका मोठ्या शॉपमध्ये गेली ड्रायफ्रूटच्या तेव्हा कळलं की ते जे केशर आहे ते सगळं खोटं निघालं. पूर्ण नकली असतं. तर अशा ठिकाणी खूप फसवतात कुफरीमध्ये. त्याच्यामुळे ना जर तुम्ही स्किप करू शकत असाल तर तुम्ही स्किप पण करू शकता कुफरी पूर्ण हिमाचल टूरमध्ये. कारण की मला असं विशेष काही नाही वाटलं. पण जर खूप थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे तुम्ही जात असाल तर तिथे घोड्याची जी राईड आहे ती वगैरे करायला तुम्हाला मजा येऊ शकते. बरं त्याच्या पुढचं जर म्हणाल तर येताना ना आम्हाला एक हसन व्हॅली लागली जी पूर्ण हिरवीगार असते. या काही काही जे स्पॉट्स मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. ते येताना तुम्ही बघू शकता. जे आम्हाला साईट सीनमध्ये दिलेले होते टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी. पण ते आम्ही कंप्लीट नाही करू शकलो वेळेअभावी वगैरे. कारण की खूप साऱ्या गोष्टी असतात बघण्यासारख्या. तर सगळ्यात आपण एका वेळी फिरू शकत नाही. तर त्याच्यामुळे ज्या साईट सीन आम्ही कवर करू शकलो नाही ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेलच की कुठले कुठले स्पॉट्स होते जे आमचे कवर होऊ शकले नाही ते सुद्धा मी नक्की सांगेन. कुलूला गेलो होतो. तर कुलूमध्ये आम्ही मनालीला जाण्याच्या पूर्वी आम्ही कुलूमध्ये होतो. तर कुलूला आम्ही 2 ॲडव्हेंचर केले जे म्हणजे मी तुम्हाला सांगते ना ज्याची मला खूप प्रचंड भीती होती ते म्हणजे पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग. या दोघांची पण मला अतिशय भीती होती. पण ते दोन्हीही ॲडव्हेंचर आम्ही केले त्या ठिकाणी ओंकार आणि मी. आणि खूप खूप म्हणजे खूप मजा आली. वेगळाच एक मस्तवाला अनुभव होता. म्हणजे ऑलमोस्ट मला जे ॲडव्हेंचर करायचे होते ना ते त्या ठिकाणी हिमाचलमध्ये आम्ही केले.
त्याच्यानंतर अजून एक आहे जे मनालीमध्ये आम्ही केलं होतं ॲडव्हेंचर, ते म्हणजे ते चेनवाला असतं ना, त्याला काय म्हणतो आपण, आठवत नाही आहे. त्याच्यानंतर शिमलाचा जो मॉल रोड आहे तो सुद्धा नक्की एक्सप्लोअर करा, कारण की शिमलाचं जे मार्केट आहे ते खरंच खूप छान आहे. असे उबदार कपडे, शॉल हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तर खूप सुंदर सुंदर कपडे आहेत शिमलाला सुद्धा. जर तुम्ही जाणार असाल तर शिमलाचा मॉल रोड नक्की एक्सप्लोअर करा, कारण मनालीपेक्षा सुद्धा मला शिमलाचा मॉल रोड खूप आवडला. आणि तिथे दोन्ही ठिकाणी म्हणजे शिमला आणि मनाली या दोन्ही ठिकाणी मॉल रोड जो आहे तो 2 प्रकारचे मार्केट आहे. एक थोडेसे कॉस्टली आहे आणि एक थोडेसे नॉर्मल आहे. जिथे प्राइजेस अशा 2 प्रकारचे तुम्हाला मार्केट एरिया बघायला मिळतात. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मनालीला गेलो, मनाली पण खूप छान आहे आणि सगळ्यामध्ये तुम्हाला मी सांगते की आमच्या पूर्ण टूरमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर हे फ्री होतं आमच्या त्याच कॉस्टमध्ये. तर आम्हाला त्याचे काहीच पैसे लागले नाही आणि आम्ही सकाळीच ब्रेकफास्ट छान करून निघायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं ना, की एवढी दिवसभर आपल्याला भूक लागत नाही जर आपण पोटभर तिथून खाऊन गेलो असेल तर. थोडंफार जर आम्हाला कधी काही वाटलं तर आम्ही दुपारी असं थोडंसं खाल्लं की आपला वेळ निघून जातो. त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही असा प्रकारचाच पॅकेज घ्या की जिथे तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर मिळेल. कारण बाहेर जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा तुम्हाला चांगलं फूड मिळेलच याची काही गॅरंटी नसते आणि शिवाय पैसेही खूप जातात. त्याच्यामुळे हे तुम्ही अशा प्रकारचा पॅकेज तुम्ही बुक करा. नंतर मी तुम्हाला हे सांगेल की मनालीमध्ये मी जेव्हा गेली होती तिथे वशिष्ठ टेम्पल आहे जे आम्ही एक्सप्लोअर केलं, त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तोसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि ते टेम्पल खरंच खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी 3 टेम्पल आहे. शिव टेम्पल, रामाचं एक मंदिर आहे आणि वशिष्ठ टेम्पल, असे 3 टेम्पल आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम नॅचरल गरम पाण्याचं कुंड बघायला मिळतं. मी तरी अशा प्रकारचं कधीच ऐकलं नव्हतं आणि ते बघताना इतकं मस्त वाटलं की नॅचरल जमिनीतून पाणी येतं, जिथे पूर्ण गावकरी, पूर्ण गावातले, त्या वशिष्ठ गावातले सगळे लोकं म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोन्ही पण त्या ठिकाणी अंघोळ करतात. पुरुषांचं वेगळं कुंड आहे आणि स्त्रियांचं वेगळं कुंड आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ लोकं अंघोळीसाठी येतात आणि त्याचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे जर तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम्स वगैरे असतील ना, तर ते सुद्धा त्या पाण्यामुळे दूर होतात. त्याच्यामुळे ते खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर जेव्हा तुम्ही मनालीमध्ये जाल तर वशिष्ठ टेम्पल बघायला विसरू नका. हडिंबा टेम्पल आहे. त्याच्यानंतर मनालीमध्ये सुद्धा मॉल रोड आहे. त्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. मनालीमधलं मॉल रोड पूर्ण एक्सप्लोअर केलेलं होतं आम्ही. तिथेसुद्धा शॉपिंगसाठी तुम्हाला बरेच ठिकाणं मिळतील बघण्यासाठी आणि स्पेशली तिबेटियन मार्केट आहे, जिथे तुम्ही गरम कपडे, छान छान गरम कपडे तुम्हाला स्वस्तमध्ये मिळून जातात. तर ते सुद्धा तुम्ही मॉल रोडला जर गेले मनालीच्या तर ते नक्की बघा. आणि त्याच्यानंतर मनालीमध्ये अटल टनल बघू शकता, जो एकदम अप्रतिम अनुभव होता. अटल टनल जसं आम्ही क्रॉस केला त्याच्यानंतर जे बर्फाचे असे पहाड, आणि आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी ॲक्च्युली काहीच बर्फ नव्हता. पण एक दिवस तिथे स्नो पडला आणि आम्हाला कळलं की तिथे स्नो पडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे इतकं उत्सुक होतो. तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशल तिकीट्स बुक केलेले होते. रोहतांग पास तर आम्हाला नाही जाता आलं, कारण ते पूर्ण बंद झालेलं होतं. संध्याकाळ झाल्यावर बंद होतं. तर आम्हाला त्या वेळेअभावी आणि त्यांचा काहीतरी रूल होता, त्याच्यामुळे आम्हाला तर रोहतांगला नाही जाता आलं. पण अटल टनलचा जो व्ह्यू होता, वाह! इतकं मस्त वाटलं ना ते बघताना. त्याच्यामुळे अटल टनलसुद्धा तुम्ही नक्की जा. खूप सुंदर असा 9 किलोमीटरचा मोठा टनल बनलेला आहे. खूपच लाँग असा आणि पुढे गेलं की तुम्हाला छान असे बर्फाचे पहाड बघायला मिळतात. जो एकदम सुखद असा माझ्यासाठी अनुभव होता. माझ्यासाठीच काय, आमच्या तिघांसाठी सुद्धा. अमायरानी सुद्धा खूपच मजा केली आणि तिचे 2 दात त्याच ठिकाणी पडले. म्हणजे हिमाचलमध्येच पडले. त्याच्यामुळे ती एक तिची छोटीशी गोड अशी आठवण आहे. जेव्हा आपण बर्फामध्ये जातो त्याच्यासाठी स्पेशल असे कपडे असतात, ज्यामुळे आपल्याला थंडी कमी वाजते. तर तसे कपडे तुम्हाला त्या ठिकाणी रेंटवर मिळतात. तर त्याचे काही ₹250 वगैरे पे करावे लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला शूज मिळतात आणि तो ड्रेस पूर्ण मिळतो. आणि जर तुम्हाला टोपी आणि हँड ग्लोव्ज वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याचे सेपरेट पैसे भरावे लागतात. हे मी त्या व्हिडिओमध्ये सगळं काही कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सगळे तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल. आणि मनालीनंतर आम्ही गेलो धर्मशाला. धर्मशाला
त्याच्यानंतर डलहौसी हे ठिकाण खूप सुंदर आहे, बघण्यासारखे आहेत. स्पेशल पॅकेज बनतात धर्मशाला आणि डलहौसीचे. पण माझी खूप इच्छा होती की जेव्हा आपण हिमाचलला जात आहोत तर मॅक्सिमम हिमाचल आपल्याला कव्हर करायचंच आहे. धर्मशालामध्ये 2 ठिकाणं खूप जास्त फेमस आहेत. ते म्हणजे HPCA स्टेडियम आणि दुसरं म्हणजे दलाई लामा टेम्पल. जो स्टेडियम आहे आपल्या इथला तो खूप फेमस आहे. तो स्टेडियम इतका सुंदर आहे ना, तुम्ही त्या ठिकाणी बसून जेव्हा मॅच बघता तो काही एक वेगळाच अनुभव आहे. कारण आजूबाजूला सगळे पहाड आहेत. ज्यावेळी तिथे स्नो पडतो तर ते दृश्य खरोखर बघण्यासारखंच आहे. ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर खूप सुंदर स्टेडियम आहे तो. मोठमोठाले मॅचेस त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो दलाई लामा टेम्पल. आणि दलाई लामा टेम्पल हा तिबेटियन लोकांनी स्थापन केलेलं एक मोठं मंदिर आहे बुद्धाचं. तर ते सुद्धा मी कवर केलेलं आहे धर्मशाला या व्लॉगमध्ये. तर ते सुंदर मंदिर आहे. असं मोठं छान मंदिर आहे. मेडिटेशन करण्यासाठी तर अप्रतिम असं ते ठिकाण आहे. ही दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही धर्मशाला इथे जाल ते बघायला विसरू नका. बऱ्याचशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या, ज्या मी तुम्हाला सांगते की आम्ही नाही बघू शकलो. ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे की साईटसीइंगमध्ये कुठल्या गोष्टी होत्या आणि त्या आम्ही कवर नाही करू शकलो. पण जर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी कवर करू शकता हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्याच्यानंतर धर्मशालानंतर आम्ही गेलो डलहौसी. आणि डलहौसीमध्ये सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे मिनी स्वित्झर्लंड. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बर्फ बघायला मिळतो. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बर्फ नव्हता. पण जर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये जर जाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं काही असं पांढरं, जसं आपण स्वित्झर्लंड बघतो ना, सेम तसं अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी येतो. पण हिवाळा खूप जास्त असल्यामुळे जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी खूप खूप जास्त थंडी असल्यामुळे काय झालं ना, ते सगळं असं ग्राउंडसारखं होतं आणि स्नो अजून पडायचा होता, त्याच्यामुळे पूर्ण ग्राउंडसारखं होतं. तर आम्हाला तर तो वाला अनुभव नाही घेता आला. जसं मिनी स्वित्झर्लंड जसं दिसतं तसं तर आम्हाला नाही दिसलं. पण आजूबाजूला जी झाडी आहे ती खूप खूप छान आहे. त्याच्यावरून पण एक छान मस्त वाटतं म्हणजे तिथे खेळायला किंवा तिथे पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही तिथे करू शकता. आणि तिथे आम्ही थोडा वेळ स्पेंड केला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही मस्तपैकी आमची ॲनिव्हर्सरी त्या ठिकाणी साजरी केली. आमची 10th ॲनिव्हर्सरी होती, स्पेशल ॲनिव्हर्सरी होती, तर ती आम्ही डलहौसीमध्ये साजरी केली. जो एक मस्तच अनुभव होता की खूप मेमोरेबल, म्हणजे आयुष्यभर असं लक्षात राहील असं ॲनिव्हर्सरी आमची डलहौसीमध्ये साजरी झाली. आणि डलहौसीनंतर आम्ही गेलो अमृतसर. आणि अमृतसरमध्ये सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे गोल्डन टेम्पल आहे. तुम्हाला माहितीच असेल. तर गोल्डन टेम्पल पाहण्याचा एक वेगळाच अनुभव होता. जे खरंच म्हणजे सोन्यासारखं दिसणारं, चकचकीत आणि खूप लखलखणारं असं एक ते मंदिर आहे. म्हणजे पंजाबमध्ये पण मी कधी गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. सगळे मस्त पंजाबी लोकं होते. पंजाबी फूड होतं. हा जो व्लॉग आहे ना, हा मला शूट सगळा काही केला मी. पण याचा व्हिडिओ बनवू नाही शकली. सगळा काही डेटा माझा डिलीट झाल्यामुळे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे गोल्डन टेम्पलच्या आधी तुम्हाला जालियनवाला बागसुद्धा आहे. तुम्हाला माहितीच असेल, ऐतिहासिक प्लेस आहे ती जालियनवाला बाग. ते सुद्धा बघण्यासारखं आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जालियनवाला बाग, गोल्डन टेम्पल बघू शकता. आणि तिथूनच तुम्ही जाता वाघा बॉर्डरसाठी, जिथे इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे. आणि तीसुद्धा आम्ही गेलो बघण्यासाठी. त्या ठिकाणी जाताना तुम्हाला बरेच टेम्पो मिळतात. कारपेक्षा तुम्ही टेम्पो जर केला तर तो फास्ट तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतो. म्हणून आम्ही विचार केला की आपल्या कारने जाण्यापेक्षा आपण त्या टेम्पोनी जाऊया, जेणेकरून आपण सगळ्यांसोबत थोडं फास्ट पोहोचू. कारण आम्हाला झालेला होता वेळ गोल्डन टेम्पल बघून वगैरे सगळं. आणि नेमकी त्यावेळी ना मला ताप आलेला होता. त्याच्यामुळे थोडी माझी तब्येत जरा डाऊन होती. अमृतसरमध्ये गेल्यावरच मला खरं तर ताप आला. बाकी तर माझा टूर सगळा खूप सुंदर झाला. पण टेम्परेचर एकदम वाढल्यामुळे इथे तेवढं थंड नव्हतं. त्याच्यामुळे झालं मला जरा ताप आला. पण तरी त्याच्यामध्ये पण विचार केला की नको, नुसतं रूमवर बसून राहायला नको. आपण हे काही म्हणजे एवढं सुंदर प्लेस आपल्याला बघायला मिळणार नाही. कसं तरी स्वतःला तयार केलं. त्या ठिकाणी परेड होते. परेड तर आम्हाला पूर्ण बघायला मिळाली नाही, कारण आम्हाला थोडासा वेळ झालेला होता. त्याचा पण एक टायमिंग आहे. तुम्हाला 5च्या अगोदर पोचावं लागतं, तरच तुम्हाला परेड वगैरे सगळं काही बघायला मिळतं. असा सुंदर आमचा हिमाचल टूर होता. आणि एकदम मेमोरेबल होता. आणि वाटलं की हा मेमोरेबल एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करावा.
आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही जरी मला विचारायचं असेल ना, तर तुम्ही कमेंट नक्की करा मला. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि येताना मग आम्ही अमृतसरवरून दुसऱ्या दिवशी कॅबनी दिल्लीला आलो. दिल्लीवरून आमची फ्लाईट होती. तर अशा प्रकारचं आमचा हा टूर होता पूर्ण. तर या पूर्ण टूरसाठी आम्हाला 78,000 लागले, जे की खरंच खूप कमी आहे. कारण ऑफ सीझन असल्यामुळे आम्हाला पैसे कमी लागले. इतर वेळी जर तुम्ही जाल 13 डेजचा पॅकेज जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला इतक्या कमीमध्ये शक्यच नाही आहे मिळणं. पण हॅट्स ऑफ टू कस्टमर सर्व्हिस एजंट, जिच्याशी मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होती आणि तिने खूप छान पॅकेज मला दिला. तर तिचेसुद्धा मी खूप आभार मानते. थँक्यू नेहा, की तुझ्यामुळे हा सुंदर प्रवास शक्य झाला. तर आणि ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी थ्रू आम्ही गेलो होतो त्याचं नाव आहे इंडियन ट्रॅव्हल स्टोअर, जी हिमाचलचीच कंपनी आहे, जी शिमला इथे ज्यांचं ऑफिस आहे. तर तुम्ही तिथनंसुद्धा बुक करू शकता जर तुमची इच्छा असेल बुक करण्याची तर. आणि जर तुम्हाला नेहा ही कस्टमर सर्व्हिस एजंट भेटली तर तुम्ही लकी आहात, कारण ती खूप छान प्रकारे आपल्याला सपोर्ट करते. तर अशा प्रकारे लग्नाची 10 वर्ष आम्ही या हिमाचल टूरमध्ये छान प्रकारे सेलिब्रेट केले. आणि आमचा हा जो टूर होता हा आम्ही मेमोरेबल बनवला. तर तुम्हालासुद्धा जर काही याच्याशी रिगार्डिंग काहीही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल मला, तर कमेंट करून नक्की विचारा. आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.